ज्या आजारांना असाध्य असे लेबल लावले आहे आणि हे आजार कायमचे बरे नाही होऊ शकणार असे बोलले जाते, असे सर्व आजार बरे होऊ शकतात हा विश्वास सर्वप्रथम निर्माण करण्याचे कार्य डॉक्टर निलेश पाटील आणि डॉक्टर अपेक्षा पाटील यांनी समाजात निर्माण केलाय। रुग्णांचा सर्वांगाने अभ्यास केल्यानंतर त्याच्या व्याधीचे निदान करून चिकित्सा मार्ग ठरवला जातो। छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असणाऱ्या आश्रमाच्या प्रसन्न निसर्गाच्या वातावरणामध्ये रुग्ण पहिल्या 7 दिवसाच्या निवासी उपचारामध्ये व्याधीमुक्तीचा अनुभव घेऊ लागतो। छत्रपती संभाजीनगर शहर महाराष्ट्रामध्ये एकूण 8 ठिकाणी ही सेवा उपलब्ध आहे। निब्बाना उपचार पद्धतीबाबत डॉक्टर निलेश पाटील आणि डॉक्टर अपेक्षा पाटील यांनी आपले अनुभव यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। सर्व साध्य आणि असाध्य आजार आपण बरे करू शकतो। हृदयरोगामध्ये बायपास, एंजियोप्लास्टी टाळणे, कायमची डोकेदुखी, मायग्रेन, दमा, कायमची सर्दी आणि संधिवात, स्पॉन्डिलिसिस, सोरायसिस आणि डायबिटीज, रक्तदाब, डिप्रेशन, पोटदुखी आणि इतर समस्या, हेपेटायटिस बी हे आणि यासारखे असंख्य आजार हे बरे झालेले आहेत असा विश्वास आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर निलेश पाटील आणि डॉक्टर अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। सर, निब्बाना ही एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट पद्धती आहे। सर, जनरली असं मानलं जातं की काही आजार बरे होत नाही, जसं बायपास, एंजियोप्लास्टी, मायग्रेन, सोरायसिस अशा असंख्य आजारांना असाध्य लेबल लावले गेले। सर, पण जर आपण थोडं योगिक, आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक पद्धतीने जर आपण या आजारांकडे पाहिलं तर आपल्याला सापडतं की या आजाराची कारणं मनामध्ये आहेत, स्वभावामध्ये आहे आणि जर आपण जर डीप गेलो तर आपल्याला सापडतं की ते आजार कायमचे बरे होऊ शकतात। हा आमचा 24 वर्षांचा अनुभव आहे। सर, हे उपचार घेण्यासाठी काय आवाहन कराल रुग्णांना? सर, मी एकच सांगेन, आमची वेबसाईट आहे, आमचे यूट्यूब चॅनल आहे आणि सर्वांनी प्रथमतः सर एक विश्वास मनात निर्माण करायचा आहे की सर्व आजार बरे होऊ शकतात। प्रॉपर वैद्य, प्रॉपर डॉक्टर आणि रुग्णाचा आत्मविश्वास सर महत्त्वाचा आहे। तो जर आपल्यामध्ये असेल सर तर तुमचा आजार निश्चितपणे बरा होऊ शकतो सर।